निर्मलाजी सुखरूप जाव्यात यांच्यासोबत. मी बी हीच प्रार्थना करते. आणि देव पण आपलंच ऐकतो. भीम, घरी चल पोरा. इथे कोणी बघितलं तर समस्या होऊ शकते. विचित्र गोष्ट आहे आत्या, जे अपराध करतायत ते ताठमानेने फिरतायत आणि जे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही त्याला तोंड लपून घरी जायला सांगत आहात. तुम्ही घरी चला. आत्या जे बोलतायत ते बरोबर आहे. कुणी पाहिलं तर लय अडचण होईल. चला. चल पोरा. चला. थांबा. तुम्ही सगळे इथे काय करताय? भीम, एक शब्दही बोलायचं नाही. तुला माझी शपथ आहे. ते आम्ही दुधाचं दुकान शोधत होतो. आमच्या इथलं जुनं दुकान बंद झालंय म्हणून सगळं नवीन दुकान शोधत होतो. जर तुम्हाला कुठलं दुकान माहित असेल तर सांगा ना. लायकी आहे का तुमची दूध प्यायची? आणि तसंही आम्हाला माहिती असतं तर तुम्हा लोकांना का सांगितलं असतं? ते पण खरंय. रमा, भीम, चला. भीमराव, लक्षात ठेव, एक दिवस येईल जेव्हा तू या मुंबई शहराच्या गल्लोगल्ली माफीची भीक मागत फिरशील, जसं की ती निर्मला मागत आहे. माफ करा. माफ करा. माफ करा. आणि हो, तुला कोणी माफ करणार नाही भीमराव. तुझ्या मागे माफी मागणाऱ्यांची लांबलचक रांग असेल. आणि तुला माहितीये तुझ्या मागे माफी मागायला कोण कोण उभं असेल? तुझ्या मागे तुझी ही बायको रमा, तुझा हा म्हातारा बाप. जर हा जिवंत राहिला तर, आणि ही म्हातारी जर ही सुद्धा जिवंत राहिली तर, आणि यांच्या मागे तुझे भाऊ, वहिनी, नातेवाईक वगैरे सगळे. पण भीमराव, तुला माफी कोणीच देणार नाही. माहितीये का? कारण त्यावेळी तू फक्त पूर्ण शहराचा नाही तर संपूर्ण समाजाचा गुन्हेगार असशील. भीमराव, ए भीमराव, भीमराव. भीमराव, काकू, तुम्ही कोण आहात? काय झालं? भीमराव, तू माझ्या मुलाला सांगितलं होतंस ना की त्यांनी मजुरी सोडून अभ्यास करावा. तो शिकला आणि आज आज बघ, पुन्हा 5 वर्ष झाल्यानंतर ज्या कारखान्यात तो मजदुरी करत होता, आज त्याच कारखान्यात 10 मजदूर त्याच्या हाताखाली काम करतायत. देव तुझं भलं करो भीमराव. देव तुझं भलं करो. ऐकून खूप छान वाटलं काकू. काकी, वय प्रचंड देवजी, तो तुमचा अख्ख्या शहराचा हिशोब आहे. आता तर तो अर्धवट राहील. कारण कमीत कमी ह्या तर नाही मानत का माझे पती गुन्हेगार आहेत. आणि काय माहिती, एक दिवस फक्त शहर नाही तर सगळं जग माझ्या पतीचं गुणगान गाईन. माफ करा. माफ करा. तू अशी काहीच चूक केली नाहीयेस की तू माफी मागावीस.
निघून जा आता इथून. निघून जाऊ? अगं का निघून जाऊ? मला तुझ्या सोबत राहायचंय. आणि मी तर हा विचार करून आलो होतो की तुझ्या सोबत या समाजापासून, या शहरापासून, या लोकांपासून लांब पळून जाईन. चल माझ्या सोबत. घरी परत जा अभय. तुझी आणि माझी वाट वेगळी आहे आणि वेगळीच राहील. का थांबलीस? अजून मार? तुला आठवतं एकदा सायकलवरून पडून मला लागलं होतं आणि मला त्रास होत होता. तेव्हा तू वहिनी म्हणून माझी जखम धुवायचीस आणि मलमपट्टी करायचीस. आणि मी खूपदा वेदनेच्या भरात खूप काही बोलून जायचो, पण तू नाही ऐकायचीस. मग आज तू त्रासात आहेस तर मी कशी माघार घेऊ? आज मला मलम लावू दे. तर ठीक आहे, निघून जा. मी पण इथे उभा राहून ओरडून हेच बोलत राहीन की मला तुझ्याशी लग्न करायचंय, मला तुझ्याशी लग्न करायचंय, मला तुझ्याशी लग्न करायचंय. आणि तोपर्यंत बोलत राहीन जोपर्यंत लोक मला मारून नाही टाकत. तुला समजत का नाहीये? काय झालं? परत का आलीस तू? कारण मला काळजी वाटते तुझी. काळजी वाटते तर माझ्यासोबत चल ना. सोडा. काळजी वाटते तर एकत्रच जगू. सोडा अभय, माझा हात सोडा. तू काळजी नको करूस निर्मला. सगळं काही ठीक होईल. सगळं ठीक होईल. भाऊ स्टेशनला सोडणार का भाऊ? अभय, काय वाटलं? आमची वाडी सोडून गेलास तर आम्ही शोधू शकणार नाही? आई, उतर खाली. आई, तुला पूजा करायला पाठवलं होतं ना, आणि तू ह्याच्यासोबत आई. पळत होतीस. आई सोड ना. चल घरात. आई सोड. चल. आई, आई, निर्मला, आई, सोड मला. निर्मला. हे लोक मला नाही अडवू शकत निर्मला. आई, घरी आई, चल. सोड मला. आज नाही तर उद्या मी तुला नक्की घेऊन जाईन निर्मला. बरं, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे ना मी काय काय सांगितलं होतं? वय अगदीच चांगलंच लक्षात आहे. जिजाबाई, तू हे चुकीचं करतेस. डलिया, मी इथंच तर हाय चाळीत. आपण निवांत बसून नीटपणा बोलूया. काय बरोबर आणि काय चुकीचं करते जिजाबाई. आता गप्प राहा. जिजाबाई, आपलं काम कर. हो, तर मग काय काय सांगितलं होतं मी तुम्हा लोकांना? आम्हा सर्वांना मिळून घोषणा द्यायच्या आहेत. सामाजिक नियम गरजेचं आहे, गरजेचं आहे. त्यांना पाळणे योग्य आहे, योग्य आहे. सामाजिक नियम गरजेचं आहे, गरजेचं आहे. त्यांना पाळणे योग्य आहे, योग्य आहे. सामाजिक नियम गरजेचं आहे, गरजेचं आहे. त्यांना पाळणे योग्य आहे, योग्य आहे. जिजाबाई, हे काय नवं नाटक आहे? नाटक? नाटक नाही, आम्ही तर प्रयत्न करतोय नात्यात सुधार करण्याचा. तुमच्या मुलाने जे समाजाशी आपलं नातं बिघडवून ठेवलंय ना, कोणाला तरी सुधारणा करावीच लागेल. म्हणूनच आम्ही ही मोहीम सुरू केली आहे. हो,
आम्ही सर्वजणी घर गल्ली बोळात जाऊन ह्याच घोषणा देऊ आणि सगळ्यांना सांगू सामाजिक नियम खूप महत्वाचे आहेत आणि आपण सगळ्यांनी सामाजिक नियमांच्या प्रमाणेच आयुष्य जगायला हवं. आता हे जे उच्च जातीचे लोक आहेत त्यांना सगळं समजेल की आपण तर त्यांना मानतो आणि मनात जी अडी निर्माण झाली आहे ती दूर होईल. काकू हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला याची जाणीव तरी आहे का की माझ्याशी वैयक्तिक चीड काढण्यासाठी तुम्ही किती मोठं नुकसान करत आहात, स्वतःचं, आपल्या जातीचं, ह्या चाळीचं, सर्वांचंच. आई, मी तुमच्या समोर हात जोडते, पण तुम्ही असं नका करू. तुम्ही असं फिरवून फिरवून बोलाल ना तर इतक्या वर्षांमध्ये आम्ही जी बी ओळख बनवली आहे ना ती बी मातीत मिळून जाईन बघा. अच्छा, आम्ही जेव्हा सर्व तुम्हाला हात जोडून विनवणी करायचो थांबा, तेव्हा तुम्ही लोक थांबले का? मग हा कसा विचार केला की तुमच्या अशा हात जोडण्याने किंवा ओरडण्याने आम्ही थांबू? चला, सामाजिक नियम. थांबा. अरे काय झालं? मेला नाहीये हा, फक्त बेशुद्ध पडलाय. कसं आहे ना की मानसिकरित्या आजारी पडला होता हा, म्हणून याला उपचाराची गरज होती, म्हणून मी याचा उपचार केला. उपचारादरम्यान मूर्छित पडला हा. आणि या सर्वाचं कारण ठाऊक आहे कोण आहे? या सर्वांचं कारण आहे हा भीमराव. तूच होता ना कार्यक्रमात जो ह्याचं समर्थन करत होतास? हा मूर्ख स्वतःच्याच वहिनींशी लग्न करू शकतो आणि हे उचित आहे? तुझ्यामुळेच याला प्रोत्साहन मिळालं. याला वाटतं की हा काहीही करू शकतो. त्याचं इतकं धाडस वाढलं की त्याने नरोत्तम जोशीच्या बहिणीला पळवून नेण्याचं धाडस करण्याचा प्रयत्न केला. आकाशात उडत होता हा, तर मी ह्याला ओढून जमिनीवर आणलं. बघ, याला या मूर्छित अवस्थेत मी यासाठीच घेऊन आलो की तू ह्याला बघावंस आणि तुझी चूक तुझ्या लक्षात यावी. ते योग्य केलं तुम्ही नरोत्तमजी. आता आम्ही स्त्रिया पण फिरून फिरून याच घोषणा करणार होतो की समाज मान्य गोष्टींना बिनविरोध मानलंच पाहिजे. फुल्या, तू पण ही घोषणा देणार का? हो मालक, चूक झाली, माफ करा. ते भीमरावाच्या बोलण्याला बोलले. आता इथून पुढे मी तेच करणार जे तुम्ही बोलणार. माझ्या पत्नीच्या सोबतच चाळीतल्या दुसऱ्या बायकांच्या पण लक्षात आलेलं आहे काय या भीमरावाच्या सोबत राहण्यात नुकसानच नुकसान आहे. अन मालक, तुमच्याशी दुश्मनी होईल ती वेगळीच.
वा, अगदी खरं आहे हितेश. बदल खूप महत्वाचा आहे. सुधारणा खूपच आवश्यक आहे. ह्या सुधारणेमुळे मी खूप हर्षित झालो आहे. आणि या कारणामुळेच आज रात्री आनंद साजरा केला जाईल. वा, तुम्हीच आनंद साजरा करू शकता. ज्या बहिणीचा भाऊ नरोत्तम जोशी असेल ना, तोच आनंद साजरा करू शकेल. मग त्याची बहीण किती बी अडचणीत का असेना, पण तो आनंद साजरा करेल. करा. रमाबाई, नरोत्तम जोशी कधी काय करू शकतो हे तुला सांगण्याची गरज नाहीये. जिजाबाई, उर्वरित स्त्रियांना घेऊन चल माझ्या बरोबर. चला 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 चला. सामाजिक नियम गरजेचं हाय, गरजेचं हाय, त्यांना पाळणेच योग्य हाय, योग्य हाय, सामाजिक नियम गरजेचं हाय, गरजेचं हाय, त्यांना पाळणेच योग्य हाय, योग्य हाय. आई, सोड. निर्लज्ज, परक्या पुरुषासोबत पळून जात होतीस. तू हा पण विचार नाही केलास. तुझ्या अशा पळून जाण्यामुळे जी काही उरलेली इब्रत आहे तीही संपुष्टात येईल. अगं, स्वतःच्या दिरासोबतच पळून जायचा तू तू विचारही कसा केलास? त्यावेळी मी माझ्या मर्जीने नव्हते पळून जात, पण आता वाटतं की पळून जायला हवं होतं. तुम्ही लोक माझे आई बाबा असूनही मला नाही समजू शकले, तर मग तो बिचारा तरी चांगला आहे ना, जो माझ्या आयुष्याचा विचार करतोय. माझ्या त्रासाची त्याला जाणीव आहे. आता कोणतीच जाणीव होणार नाही. आता आयुष्याची, त्रासाची कोणतीच जाणीव नसणार निर्मला. आता जाणीव होणार मृत्यूची. आता जाणीव होणार विषाची. हे पी निर्मला. आम्ही सांगून टाकू लोकांना की तिच्याकडून असा अपराध घडला की लाज शर्मेने तिने विष प्राशन केलं आणि मेली. पी. निर्मला, कसं वाटतंय आता तुम्हाला? निर्मला, अरे, तुम्ही कुठे चाललात? तुमची अवस्था बरी नाही. ऐका, अहो तुम्ही कुठेच. या वेळेस तर तू निसटून गेलास. आता चल, लोखंडी साखळदंडाने बांधूनच ठेवतो. बघतोच आता कसं तू परत निर्मलाकडे येतोस. काहीही झालं तरी तू आणि निर्मला कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत. हे तुला पण चांगलंच ठाऊक आहे निर्मला की तू आणि तो अभय कधीच एकत्र राहू शकत नाहीत. हे पी. आता ही अशी झालीच तर आम्ही करू पण काय शकतो? कमनशिबी आहे मी, जी अशी मुलगी माझ्या पोटी आली आणि तिचं असं नशीब लिहिलं त्या विधात्याने. निर्मला, हे घे पी. पी.